Good morning, everyone. Welcome to the online classroom of Human Resource Management. So, in earlier classes, we studied recruitment process, then selection, and then orientation in the last lecture. So, after orientation of employee, he needs to know what are his or her responsibility in the organization, and for that, organization arranges training programs, different training programs. So which are that different training programs and development program in organization? So today we will discuss one by one. So training and development program are generally given to the existing employee also and new joining also. So let's start. So what is training? So training is a formal and systematic modification of behavior through learning which occurs as a result of education, instruction, development and planned experience. तर ट्रेनिंग काय आहे? ट्रेनिंग हा एक फॉर्मल आणि सिस्टमॅटिक मॉडिफिकेशन असतं बिहेवियरमध्ये एम्प्लॉईच्या. कशामुळे केलं जातं? हे त्याला एज्युकेट करून, इन्स्ट्रक्शन देऊन, डेव्हलपमेंट अँड प्लॅन्ड एक्सपिरियन्स. म्हणजे ट्रेनिंग हे एखाद्या एम्प्लॉईला दिलं जातं. हे कशासाठी दिलं जातं? त्या एम्प्लॉईकडे स्किल्स ऑलरेडी असतात, त्याचा एक स्पेसिफिक ॲटिट्यूड असतो. तर तो ॲटिट्यूड जॉब स्पेसिफिक कसा करता येणार आणि कंपनीला कोणते स्किल्स रिक्वायर्ड आहेत हे त्याला एन्हान्स कसे करायचे हे ट्रेनिंगमध्ये सांगितलं जाणार. सो ट्रेनिंग इट इज अ शॉर्ट टर्म प्रोसेस. ट्रेनिंग हे जनरली 1 डे ट्रेनिंग असतं किंवा वीकली. तर ट्रेनिंग हे एक शॉर्ट टर्म प्रोसेस आहे. इट रेफर्स टू इन्स्ट्रक्शन इन टेक्निकल अँड मेकॅनिकल प्रॉब्लेम्स. म्हणजे ट्रेनिंग प्रोग्राम हा जनरली काही टेक्निकल ॲस्पेक्ट्स असतात एम्प्लॉईचे, हे त्याचे एन्हान्स करण्यासाठी आणि जे मेकॅनिझम किंवा ज्या प्रोसेसेस आहेत ऑर्गनायझेशनमध्ये ह्या त्याला व्यवस्थितपणे समजून सांगण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम हे घेतले जातात. देन टार्गेटेड इन मोस्ट केसेस फॉर नॉन मॅनेजरियल पर्सोनेल. म्हणजे जे मॅनेजरियल पर्सोनेल नसतात, नॉन मॅनेजरियल पर्सोनेल्स असतात, ज्यांना मॅनेजमेंटचं नॉलेज आपल्याला द्यायचं आहे ट्रेनिंग थ्रू, तर त्यांना स्पेसिफिकली ट्रेनिंग प्रोग्राम त्यांच्यासाठी अरेंज केलेले असतात. देन स्पेसिफिक जॉब रिलेटेड स्पेसिफिक जॉब रिलेटेड पर्पज म्हणजेच त्याला जी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे तर तो जॉब स्पेसिफिकली त्या जॉबसाठी कोणते स्किल्स रिक्वायर्ड आहेत हे स्किल्स त्याला ट्रेनिंग डेव्हलपमेंट प्रोग्राम थ्रू दिले जातात. देन डेव्हलपमेंट. सो डेव्हलपमेंट इज एनी लर्निंग ॲक्टिव्हिटी विच इज डायरेक्टेड टुवर्ड फ्युचर or future needs rather than present needs and which is concerned more with career growth than immediate performance. So it is a long term educational process. तर डेव्हलपमेंट काय असतं? ट्रेनिंग हा स्पेसिफिकली एका वेळी अरेंज केला जातो, एका दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये किंवा वीकली ट्रेनिंग प्रोग्राम. पण डेव्हलपमेंट प्रोग्राम ही कंटिन्युअस प्रोसेस असतं. जसं एज्युकेशन ऑर लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस, तसंच डेव्हलपमेंट ही जेव्हा एखादा एम्प्लॉई ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो तेव्हा त्याला डेली बेसिसवर जे रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या जातात त्यामधून तो नवीन नवीन काहीतरी शिकत जातं, त्यालाच डेव्हलपमेंट असं म्हणतात. डेव्हलपमेंट रेफर्स टू फिलॉसॉफिकल अँड थेरॉटिकल एज्युकेशनल कन्सेप्ट. म्हणजे जे काही त्याला डॉक्युमेंटेशनमधून किंवा ऑर्गनायझेशनमध्ये तो ज्या रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडत आहे त्यामधून त्याला जे एज्युकेशन मिळणार त्यालाच डेव्हलपमेंट म्हणतात. देन मॅनेजरियल पर्सोनेल. जे मॅनेजरियल पर्सोनेल्स असतात त्यांच्यासाठी डेव्हलपमेंट प्रोग्राम जनरली असतात. देन जनरल नॉलेज पर्पज. डेव्हलपमेंट ही कशासाठी केली जातं की त्या एम्प्लॉईचं जनरल नॉलेज इम्प्रूव्ह करण्याकरिता किंवा जनरल नॉलेज त्या एम्प्लॉईचं इम्प्रूव्ह करून त्याला प्रमोट कसं करायचं समोर, त्यासाठी डेव्हलपमेंट केलं जातं. देन नेक्स्ट, व्हाय ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. तर ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंटची का गरज पडली? सो ट्रेनिंग हेल्प्स एम्प्लॉई टू डू देअर करंट जॉब. म्हणजे त्या एम्प्लॉईला तो सध्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडत आहे, ज्या पोस्टवर तो सध्या काम करत आहे, ते काम त्याला कसं करायचं मोर इफिशियंटली हे सांगण्याकरिता ट्रेनिंग अरेंज केलं जातं. आणि डेव्हलपमेंट कशासाठी असतं? सो डेव्हलपमेंट हेल्प्स इंडिव्हिज्युअल टू हँडल फ्युचर रिस्पॉन्सिबिलिटी. इट मीन्स
development is generally given or development is done for enhancement of his skills, for promoting him or giving him more responsibility in the future. That's why training and development is arranged or given to the employee. Then why to train? ट्रेनिंग का द्यायची किंवा का ट्रेन करायचं, पुन्हा हा प्रश्न येतो. तर त्यामध्ये आपण दोन प्रश्न पाहूया. डज प्रोव्हाइडिंग देम ट्रेनिंग मीन्स दे आर इनसफिशियंट टू परफॉर्म वेल इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे त्यांना आपण ट्रेनिंग देत आहोत याचा अर्थ असा आहे की त्यांना काहीच कोणतं काम येत नाही म्हणून त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नो. बिकॉज दे ॲक्वायरिंग स्किल्स or they actually having skills, attitude, but for enhancing his or her skill the training program is arranged. म्हणजे त्या एम्प्लॉईकडे ऑलरेडी स्किल्स आणि त्याचा एक ॲटिट्यूड असणार, म्हणूनच तो ऑर्गनायझेशनमध्ये त्याला सिलेक्शन झालेलं आहे किंवा त्याचं रिक्रुटमेंट सिलेक्शन झालेलं आहे. बट जॉब स्पेसिफिक और कंपनी स्पेसिफिक स्किल्स त्याचे इन्हान्स करण्याकरिता ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग इज अबाउट मेकिंग देम कंपनी स्पेसिफिक आणि जॉब स्पेसिफिक. म्हणजे कंपनीचं जे ट्रेनिंग असतं हे जॉब स्पेसिफिक आणि कंपनी स्पेसिफिक त्या एम्प्लॉईला करण्यासाठी असतं का? तर डेफिनेटली येस. देन इनिशियल ट्रेनिंग इज ऑल अबाउट ओरिएंटेशन ऑफ द कंपनी. इन द लास्ट सेशन ऑफ ओरिएंटेशन अँड इंडक्शन वी ऑलरेडी स्टडीड व्हाय ओरिएंटेशन इज अरेंज. So telling them about who we are, so about the company's knowledge, then what we do, which product company is offering, then and telling them how you are going to do what we do. Means त्याला कोणतं काम करायचं किंवा त्याच्या कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ऑर्गनायझेशन काय काम करतं आणि पर्टिक्युलरली त्या एम्प्लॉईच्या कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे त्या एम्प्लॉईला सांगितलं जातं. हे ओरिएंटेशनमध्ये होतं, त्यालासुद्धा आपण ट्रेनिंग म्हणू शकतो. देन व्हॉट इज ट्रेनिंग? तर या ब्रिजद्वारे तुम्ही पाहू शकता की एक्झिस्टिंग स्किल्स आहेत एम्प्लॉईकडे, स्किल्स आहे, नॉलेज आहे आणि ॲटिट्यूड आहे, म्हणून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे ऑर्गनायझेशनमध्ये. अँड बाय ट्रेनिंग प्रोग्राम ट्रेनिंग विल हेल्प to bridge the gap and employee will acquire required skills, knowledge and attitude. म्हणजे ट्रेनिंग प्रोग्रामचा वापर करून त्या एम्प्लॉईकडे जे एक्झिस्टिंग स्किल्स आहे, नॉलेज आहे आणि ॲटिट्यूड आहे याचं कन्व्हर्जन किंवा ज्या पर्टिक्युलर जॉबला कोणते स्किल्स लागतात, कोणतं नॉलेज लागतं आणि काय ॲटिट्यूड लागतं हे त्याला सांगितलं जाणार. देन व्हेन डज द नीड फॉर ट्रेनिंग अरायझेस? ट्रेनिंगची गरज केव्हा भासतं ऑर्गनायझेशनमध्ये ते पाहूया आता. सो नो वन इज परफेक्ट फिट ॲट अ टाईम ऑफ हायरिंग अँड सम ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट मस्ट टेक प्लेस. सुरुवातीला जेव्हा एखाद्या एम्प्लॉईची नवीन सिलेक्शन होतं आणि त्याला ऑर्गनायझेशनमध्ये जॉब मिळतं, तेव्हा कोणताही एम्प्लॉई तो पर्टिक्युलर जॉब करण्याकरिता परफेक्ट नसतो, म्हणून त्या एम्प्लॉईला ट्रेनिंग द्यावं लागतं. देन इन्स्टॉलेशन ऑफ न्यू इक्विपमेंट ऑर टेक्निक्स. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जर एखादी नवीन टेक्निक त्यांनी ॲक्वायर केली ऑर्गनायझेशननी किंवा एखादं नवीन इन्स्टॉलेशन केलेलं आहे, नवीन एखादी मशिनरी आली आणि त्या मशिनरीचं इन्स्टॉलेशन ऑर्गनायझेशनमध्ये जर झालं असेल तर ते मशिनरी किंवा ते कसं ऑपरेट करायचं यासाठीसुद्धा ट्रेनिंगची गरज पडू शकतं. देन चेंज इन वर्किंग मेथड्स और प्रोडक्ट प्रोड्यूस्ड. म्हणजे जे प्रोडक्ट ऑलरेडी कंपनी एखादी ऑर्गनायझेशन प्रोड्यूस करत असणार तर त्याला तयार करायची प्रोसेस जर काहीतरी ॲडव्हान्स नवीन आलेली असणार तर त्यासाठीसुद्धा ट्रेनिंगची गरज पडू शकते. देन द नेक्स्ट वन, लेबर शॉर्टेज नेसेसिटिंग द अपग्रेडिंग ऑफ सम एम्प्लॉईज. जर लेबर शॉर्टेज असणार ऑर्गनायझेशनमध्ये, ह्युमन रिसोर्सची गरज आहे आणि जे एक्झिस्टिंग ह्युमन रिसोर्स आहे त्याला जर त्याच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी वाढवायच्या असणार तर तेव्हासुद्धा ट्रेनिंगची गरज पडतं.
देन प्रमोशन ऑर ट्रान्सफर ऑफ इंडिव्हिज्युअल एम्प्लॉई. एखाद्या एम्प्लॉईचं प्रमोशन करायचं आहे आणि त्याला किंवा त्याची ट्रान्सफर करायचं आहे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये, तर त्यालासुद्धा ट्रेनिंग द्यावं लागतं. देन इन्श्योर अवेबिलिटी ऑफ नेसेसरी स्किल्स अँड देअर कुड बी अ पूल ऑफ टॅलेंट फ्रॉम विच टू प्रमोट फ्रॉम. म्हणजेच ऑर्गनायझेशनला हे इन्श्योर करावं लागतं की जे त्याचे एम्प्लॉई आहे की ते ऑर्गनायझेशनचे पर्टिक्युलर एम्प्लॉई आहेत, ह्या प्रत्येक एम्प्लॉईचं ट्रेनिंग हे झालेलं असावं. कारण ट्रेनिंग जर झालेलं असणार तर त्यांना प्रमोट करताना फायदा होणार आणि प्रमोट केल्यानंतर जो एक एम्प्लॉईचा टॅलेंट पूल आहे हा कंटिन्यू राहणार. म्हणजे एकाचं प्रमोशन झालं की जो मागे राहणार किंवा त्याचा जो इन्फेरियर राहणार किंवा त्याचा सुपेरियर आहे तो त्याला ट्रेन करणार. म्हणजे हा कंटिन्युअसली टॅलेंट पूल ऑर्गनायझेशनमध्ये सुरू राहिला पाहिजे, त्यासाठी सुद्धा ट्रेनिंगची गरज पडतं. देन इट रेड्युसेस कॉन्स्टंट सुपरविजन. जर एखाद्या एम्प्लॉईला ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्याला माहिती आहे की त्याला स्पेसिफिक कोणते स्किल्स त्यासाठी जॉबसाठी लागणार, कोणता ॲटिट्यूड लागणार, तर त्याचा सुपरवायझरला सुपरविजन थोडं कमी ठेवावं लागणार बिकॉज ऑफ ट्रेनिंग. Then improves quality. So quality of work will definitely increase. Then increase efficiency of work. For increasing efficiency of work, training is required. Then the next, advantages of training. Which are different advantages of training. So first one is it leads to improve profitability or more positive attitude towards profit orientation. एखाद्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी किंवा प्रॉफिटेबिलिटी वाढण्याकरिता एम्प्लॉई रिस्पॉन्सिबल असतो आणि ट्रेनिंग प्रोग्राम घेतल्यानंतर तो त्याच्या कामामध्ये प्रॉम्प्ट राहणार आणि त्याची इफिशियन्सी वाढणार आणि वर्किंग इफिशियन्सी एम्प्लॉईची वाढली, अल्टिमेटली इट विल इन्क्रीज द प्रॉफिटेबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन. देन इट इम्प्रूव्ज द जॉब नॉलेज स्किल्स ॲट ऑल लेवल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. Then improves morale of the workforce. Definitely training will increase the morale of workforce. Then it helps people identify the organizational goal. ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगितलं जातं की नेमकं ऑर्गनायझेशनचे काय गोल्स आहेत, त्यामुळे ट्रेनिंग हे महत्त्वाचं असतं. हेल्प्स टू क्रिएट अ बेटर कॉर्पोरेट इमेज. इफ द कंपनीज एम्प्लॉईज आर ट्रेंड, then ultimately it will increase the corporate image of the organization. Then faster authentically openness and trust. So it will increase the openness as well as trust. Then improves the relationship between boss and subordinate. Definitely if there is a training program, it will increase the relationship between boss and his subordinates. Then it in organizational development. So ultimately if development of employee, then there will be development of organization. Then learns from the training, because in the training program many trainee or many employee will participate and each and every employee will share his idea and knowledge. So trainer can also learn from the employee. So some specific skills and attitude which employee having, so he will share his ideas and knowledge. That's why trainer can also get some skills or attitude from the trainee. So this is also advantages of training. So helps to prepare guideline for work. So these are the advantages of training. So the next point is disadvantages. So everything has a disadvantage, so training has also disadvantage. So it can be a financial drain on resources, expensive development and testing, expensive to operate. Generally trainings are expensive for organization because it required different kinds of arrangements. That's why training is expensive. So it is also one of the disadvantages of training. तर मी तुम्हाला सांगतो, जे आपले पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांचं एक फेमस कोट आहे किंवा कोटेशन आहे की ट्रेनिंग इज एक्सपेन्सिव्ह बट विदाऊट ट्रेनिंग इट इज मोर एक्सपेन्सिव्ह. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनला ट्रेनिंग प्रोग्राम हा महागात पडतो, त्याला जास्त खर्च लागतो,
पण ते ऑर्गनायझेशन ट्रेनिंग प्रोग्रामच ठेवत नसणार, तर ते त्यांना जास्त महागात पडणार. मला वाटतं तुम्हाला कळलं असणार नक्कीच. सो द नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज इज ऑफन टेक्स पीपल अवे फ्रॉम देअर जॉब फॉर व्हॅरिंग पिरियड्स ऑफ टाईम. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईला एखाद्या जॉबमध्ये जर इंटरेस्ट असणार पर्टिक्युलरली, तो त्या जॉबला स्पेसिफिकली व्यवस्थित करत आहे, बट त्याला ट्रेनिंग प्रोग्राम देऊन प्रमोट करायचं असणार ऑर्गनायझेशनला, आणि त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये त्याला काम करायचं नसणार, तर हे डिस्करेज करणार त्या एम्प्लॉईला. इक्विप स्टाफ टू लिव्ह फॉर द बेटर जॉब. म्हणजे जर एखाद्या ऑर्गनायझेशनला एखाद्या एम्प्लॉईला ट्रेनिंग प्रोग्राम दिला, त्याची डेव्हलपमेंट केली, आणि त्यानंतर त्या एम्प्लॉईनी ऑर्गनायझेशन सोडला आणि बेटर जॉबसाठी दुसरीकडे गेला, तर हे सुद्धा एक नुकसान होऊ शकतं. देन बॅड हॅबिट्स पास्ट ऑन. जे काही बॅड हॅबिट असणार, तर ट्रेनिंग प्रोग्रामद्वारे ते रेग्युलरली चालले जाणार, कारण जे ट्रेनी असणार किंवा जे ट्रेनर्स असणार पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमध्ये, तेच रेग्युलरली जर ट्रेनिंग देत असणार, तर त्या गोष्टी एम्प्लॉई शिकत जाणार, आणि त्यामध्ये जर काही बॅड हॅबिट्स असणार, तर ते कंटिन्युअसली पास्ट ऑन होत राहणार. देन देर इज अ नॅरो एक्सपिरियन्स इन द ट्रेनिंग. सो इट इज ऑल्सो अ डिसॲडव्हान्टेज इन द ट्रेनिंग प्रोग्राम. Then objectives of training and development. So efficiency, improve quality, versatility in operation, and employee stability. So these four are the main objectives of training and development program. So increasing the efficiency of employee, improving the quality of work. Then versatility in operation means employee can perform or manage the responsibility of different departments if the training or the employee having a training and development program. जर एखाद्या एम्प्लॉईला वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या विषयी ट्रेनिंग दिलं गेलं, तर त्याचं जे व्हर्सॅटिलिटी राहणार, म्हणजे तो प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे, त्याला फायनान्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जर रुची असणार, तर तो तिकडे सुद्धा काम करू शकतो. तर त्याचं एक व्हर्सॅटिलिटी नेचर वाढणार, किंवा जे जॉब डिस्क्रिप्शन आहे हे वाढणार. सो देन एम्प्लॉई स्टॅबिलिटी. सो ट्रेनिंग विल increase the stability of employee. Then the next point is importance of training and development program. So benefit the organization, benefit individual, as well as benefit to the group. ट्रेनिंग प्रोग्राम जो ऑर्गनायझेशनने ठेवलेला आहे, हा पर्टिक्युलर एम्प्लॉईची तर ग्रोथ करतो, किंवा त्या एम्प्लॉईसोबत एखादी टीम असणार, आणि त्या टीमला ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम दिला, तर त्या एक स्पेसिफिक टीमचं एन्हान्समेंट होणार, आणि त्या पर्टिक्युलर टीमचं एन्हान्समेंट झालं तर अल्टिमेटली ऑर्गनायझेशनचं एन्हान्समेंट होणार. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. देन we will discuss different training methods. So which are different training methods? So first one is on the job training. So what is on the job training? So methods by which employees are given hand on experience with instruction from their supervisor or other trainer. Employees are trained at the actual job location. New employees observe their work and they try to imitate it. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईला ऑन द जॉब ट्रेनिंग द्यायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, त्या शब्दामध्येच आहे की ऑन द जॉब ट्रेनिंग. जॉब सुरू असताना त्याच जॉब लोकेशनला त्याला ट्रेनिंग देणं. म्हणजे एखाद्या स्पेसिफिकली डिपार्टमेंटमध्ये एखादा वर्किंग एम्प्लॉई असणार, तर त्या एम्प्लॉईला त्या डिपार्टमेंटचा सुपरवायझर और त्याचा जो सुपेरियर राहणार, तो त्याला इन्स्ट्रक्शन देणार, आणि त्याच्याकडून पर्टिक्युलर टास्क तो कसा करतो हे पाहणार. यालाच आपण ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणतो. सो विच आर ड्रॉबॅक्स ऑफ ऑन द जॉब ट्रेनिंग? द लॅक ऑफ वेल स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग एन्व्हायरमेंट. जो एक ट्रेनिंग एन्व्हायरमेंट असतो, एखादं ट्रेनिंग सेशन स्पेसिफिकली एखाद्या लोकेशन जेव्हा अरेंज केलं जातं, तर तिथलं जे एक एन्व्हायरमेंट असतं, हे ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये पाहायला मिळत नाही. देन द पुअर ट्रेनिंग स्किल्स ऑफ मॅनेजर. जर पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमध्ये जो एम्प्लॉईचा सुपेरियर आहे, त्याच्यामध्ये स्किल्स लॅकिंग असणार, किंवा तो जर अनस्किल्ड असणार, तर त्या ट्रेनिंगला महत्त्व राहणार नाही. किंवा द अब्सेन्स ऑफ वेल डिफाईन्ड जॉब परफॉर्मन्स क्रायटेरिया. जॉब परफॉर्मन्स क्रायटेरिया जर तिथे राहणार नाही, तर त्याची ट्रेनिंग किंवा डेव्हलपमेंट काय होणार त्या ऑर्गनायझेशनमध्ये?
त्या पोस्टला जर तो आहे की जिथे वेल डिफाईंड जॉब परफॉर्मन्स क्रायटेरिया नाही आहे, तर त्या ट्रेनिंगला महत्त्व राहणार नाही. तर ही पाहिली आपण ऑन द जॉब ट्रेनिंग मेथड. त्यानंतर पाहू जॉब रोटेशन. सो वर्कर्स रोटेट थ्रू अ व्हेरायटी ऑफ जॉब. आपण आताच पाहिलं की ट्रेनिंग प्रोग्राममध्ये की व्हर्सॅटिलिटी असते, म्हणजे वेगवेगळ्या स्किल्स ॲक्वायर करतो एम्प्लॉई. सो जॉब रोटेशन प्ले इम्पॉर्टंट रोल इन व्हर्सॅटिलिटी ऑफ एम्प्लॉई. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधलं नॉलेज जर मिळालं किंवा त्याला जॉब रोटेशन मिळालं की पर्टिक्युलर एक टास्क तो करत आहे आणि कंटिन्युअसली तो इयर बाय इयर एकच टास्क करत आहे, सो इट विल फील बोरिंग फॉर दॅट एम्प्लॉई. सो जॉब रोटेशन विल रिफ्रेश हिज ऑर हर मूड फॉर डुईंग अदर जॉब ऑल्सो. म्हणजेच त्याला एखादं काम करायचं आहे किंवा तो एखादा जॉब पर्टिक्युलर करत आहे, तर त्याला जर दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये काम दिलं तर तो म्हणजे पुन्हा रिफ्रेशिंगली तो दुसरं कामसुद्धा करणार. त्याला एक फ्लेक्झिबल वाटणार की आपण दुसरं कामसुद्धा करू शकतो. सो ॲडव्हान्टेजेस काय आहेत जॉब रोटेशनचे? सो इट अलाउज द फ्लेक्झिबिलिटी, इट क्रिएट्स टास्क व्हेरायटी अँड गुड फॉर ट्रेनिंग टीम्स. सो दीज आर ॲडव्हान्टेजेस ऑफ जॉब रोटेशन. देन apprentice training. So it is a system of training in which a worker entering the skill trade is given and systematic instruction and experience both on and off the job in the practical as well as theoretical aspect of work. apprentice म्हणजे काय असतं की एक पर्टिक्युलर प्रोग्राम असतो, 15 दिवसाचा एक अप्रेंटिस ट्रेनिंग प्रोग्राम असू शकतो किंवा तो 1 मंथचा सुद्धा असू शकतो. त्यामध्ये स्पेसिफिकली त्या एम्प्लॉईला पर्टिक्युलरली ते प्रॅक्टिकली करावं लागणार ट्रेनिंग प्रोग्राम. सर्व गोष्टी त्याला शिकाव्या लागणार आणि त्याच गोष्टी थेरॉटिकलीसुद्धा त्याला सांगितल्या जाणार. त्याला आपण म्हणतो ॲप्रेंटिस ट्रेनिंग. तर त्याचे फायदे काय असतात? सो फर्स्ट ॲडव्हान्टेज इज ट्रेनिंग इज इंटेन्स अँड लेंदी. हे जर ट्रेनिंग असतं हे इंटेन्स असतं आणि लेंदी असतं, किंवा 15 दिवस 20 दिवस किंवा जास्त कालावधीचं ट्रेनिंग असतं. देन इट इज अ टिपिकली कंडक्टेड ऑन 1-to-1 बेसिस. म्हणजे या ट्रेनिंगमध्ये जो ट्रेनी राहतो किंवा जो ट्रेनिंग ह्यासाठी गेलेला एम्प्लॉई असतो त्याला 1-to-1 बेसिसवर त्याला सर्व गोष्टी शिकवल्या जाणार. हे ॲप्रेंटिस ट्रेनिंगमध्ये होतं. देन लेंथ ऑफ ट्रेनिंग डिसॲडव्हान्टेज आहे की लेंथ ऑफ ट्रेनिंग इज प्री डिटरमाइंड बाय द ट्रेड असोसिएशन, कांट बी चेंज टू अकोमोडेट फास्ट लर्नर. जर एखादा एम्प्लॉई आहे तो फास्ट लर्नर आहे, त्याला सर्व गोष्टी लवकर समजतात, तर त्या एम्प्लॉईसाठी हा ट्रेनिंग प्रोग्राम डिसॲडव्हान्टेज राहणार. कारण या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तो कालावधी आहे हा निश्चित राहणार. 15 दिवसाचं ट्रेनिंग आहे तर तो ट्रेनिंग 15 दिवसाचंच राहणार आणि जो फास्ट लर्नर आहे त्याला या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये इंटरेस्ट राहणार नाही. सो दिस इज द डिसॲडव्हान्टेज ऑफ अप्रेंटिस ट्रेनिंग प्रोग्राम. देन द नेक्स्ट वन इज मेंटरिंग. सो इन द मेंटरिंग, अ मेंटर इज अ गाईड हू कॅन हेल्प द मेंटी ऑर टू फाइंड द राईट डायरेक्शन. म्हणजे एखादा ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे मेंटरिंग म्हणजे असा ट्रेनिंग प्रोग्राम असतो की ज्यामध्ये एक मेंटर दिला जातो एम्प्लॉईला, किंवा मेंटरिंगमध्ये एम्प्लॉईलाच आपण मेंटी म्हणतो. जसं ट्रेनिंगमध्ये ट्रेनी असतं तसं मेंटरिंगमध्ये मेंटी म्हणतात त्याला. सो टू फाइंड द राईट डायरेक्शन अँड हू कॅन हेल्प देम टू डेव्हलप सोल्युशन्स टू द करिअर इश्यू. म्हणजे त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईचे जे करिअर इश्यू राहणार हे तो मेंटर पर्टिक्युलरली त्यावर कॉन्सन्ट्रेट करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. मेंटरिंगमध्ये त्या मेंटरला पर्टिक्युलर एम्प्लॉईचे जे बॅकग्राऊंड राहतं, पास्ट डेटा राहतो, ह्या सर्व गोष्टीचं नॉलेज राहतं, त्यामुळे तो मेंटरिंग करू शकणार. सो अ मेंटर शूड हेल्प अ मेंटी टू बिलीव्ह इन हरसेल्फ ऑर हिमसेल्फ and boost her confidence or his confidence. A mentor should ask question and challenge while providing guidance and encouragement. जेव्हा तो गायडन्स आणि एन्करेजमेंट करणार तर तो त्याच्या ट्रेनीला किंवा त्या एम्प्लॉईला चॅलेंज देणार किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी चॅलेंजिंग देणार की ज्यामुळे तो मेंटर त्याला पर्टिक्युलर गायडन्स देऊ शकणार. तर हे झालं मेंटरिंग. देन इंटर्नशिप प्रोग्राम. वी ऑल नो what is internship program because you all are going to face internship program in your last year. So
These are jointly sponsored by college, universities and other organizations also, that offer students to opportunity to gain the real life experience while allowing them to find how will परफॉर्म इन ऑर्गनायझेशन. तर तुम्हाला ऑर्गनायझेशनमध्ये ॲक्च्युअली कसं काम करावं लागतं यासाठी तुम्हाला इंटर्नशिप प्रोग्राम लास्ट इयरला अरेंज केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, इंडस्ट्रियल अटॅचमेंट, ॲग्रिकल्चर इंडस्ट्रियल अटॅचमेंट प्रोग्राम तुमचा असतो. तर त्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिपमध्ये ॲक्च्युअल वर्क एक्सपिरियन्स कसा असतो, रिअल टाईम वर्क एक्सपिरियन्स, तर हे तुम्हाला समजतं. तर इंटर्नशिप प्रोग्राम जवळपास तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर हे सुद्धा एक ट्रेनिंगचा प्रकार आहे, इंटर्नशिप प्रोग्राम. देन लेक्चर. नाउ आय एम कंडक्टिंग युअर लेक्चर ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. दिस इज ऑल्सो वन मेथड ऑफ ट्रेनिंग. सो advantages of lecture: large number of training can taught at once, as now I am teaching to you, so all the students are listening to me. So this is the advantage, that I can train or I can give lecture to many of you at a single time. So it is cost efficient because many audience or many students are listening to me at a time, so it is a cost efficient. Then more effective if training need is same across the participant. म्हणजे जे एम्प्लॉई आहेत त्या सर्वांची नीड जर सारखी असणार आणि पर्टिक्युलर एक व्यक्ती लेक्चर देत आहे त्यांना, तर तो ट्रेनिंग प्रोग्राम त्या पूर्ण टीमसाठी इफिशियंट राहणार किंवा इफेक्टिव्ह राहणार. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लेक्चर. सो दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट, सो कॉन्सन्ट्रेट ऑन इट. So one way communication. Now I am teaching to you through virtual classroom. I am recording my video and uploading on YouTube, and now you are watching my video. So it is a one way communication because I am giving lecture but you are not discussing any questions, or there is no dialogue between student and me. So this is the disadvantage of lecture training program. Then not very effective. So it is not a very effective as compared to the other programs. So of the job training program is most effective in any human resource management. Then the next one is audio visual material. Right now I am recording a video class and uploading on YouTube, and now you are watching my video. But after few years, if you watching my video again and again, so you cannot change the material. You have to watch that particular video which I am recording right now. म्हणजे तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ मटेरियलमधून जे काही ट्रेनिंग प्रोग्राम दिलं जातं ऑर्गनायझेशनमध्ये, जर ते ऑलरेडी रेकॉर्डेड राहणार तर त्यामध्ये तुम्हाला नंतर चेंजेस नाही करता येणार. त्यामुळे हा सुद्धा याचा डिसॲडव्हान्टेज असू शकतो. तर आप स्पेसिफिक पाहूया की ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत. गुड फॉर कॅप्चरिंग स्टुडंट इंटरेस्ट किंवा एम्प्लॉईज इंटरेस्ट. आफ्टर इनिशियल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट इज मिनिमल. म्हणजे सुरुवातीला एकदा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली त्यानंतर कॉस्ट मिनिमम राहणार. देन डिसॲडव्हान्टेज डिफिकल्ट टू मॉडिफाय और अपडेट. मी जसं सांगितलेलं आहे की तुम्हाला भविष्यामध्ये पुन्हा ट्रेनिंग घ्यायचं आहे ऑडिओ व्हिज्युअल थ्रू, तर जो ट्रेनिंग प्रोग्राम ऑलरेडी रेकॉर्डेड आहे तोच त्या एम्प्लॉईला पाहावं लागणार. सो दिस इज ऑल्सो डिसॲडव्हान्टेज. देन इनिशियल कॉस्ट कॅन बी क्वाईट हाय फॉर मेकिंग व्हिडिओज अँड ऑडिओ रेकॉर्डिंग. द कॉस्ट शुड बी or cost may be higher. Then the last one is conference. So conference is also one of the type of training program in the organization. So there are many conferences of organization which are taken on yearly basis. So advantages of conference. So can combine lecture and discussion. So conference can combine the lecture as well as discussion. So it can be a good when the ratio of training to trainers is relatively small. When there are more number of trainee and trainers are very low or less in number, then conference is generally arranged. If designed well, there is a great deal of interaction between trainers and trainee as well as between trainees. If the conference is designed well, then it will make
of better interaction between trainers and trainee as well as between the trainees. Then disadvantage, a success really depends on the motivation and the interest of participation, because if any conference is arranged and employee is joining that conference for gaining some knowledge or getting motivation and interest, and if that employee has interest to join that conference, then it will be successful. But if the employee is joining that conference only for certification, that I have the certificate and I have attended this conference, then there will be no use of that conference. So these are the different training methods. And now the last point is training outcomes. What is the outcome of training? So information such as facts, techniques and procedures that trainee can recall after the training. म्हणजे जो एम्प्लॉई ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यानंतर विचार करणार की त्याच्याकडे सुरुवातीला कोणते स्किल्स, कोणतं नॉलेज, कोणत्या ॲटिट्यूड तो त्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडताना वापरत होता, आणि ट्रेनिंगनंतर तो कोणत्या गोष्टीचा विचार करणार, हे एक आउटकम आहे ट्रेनिंगचं. स्किल्स दॅट ट्रेनी कॅन डेमॉन्स्ट्रेट इन टेस्ट ऑर ऑन द जॉब. त्या ट्रेनीला किंवा त्या एम्प्लॉईला पर्टिक्युलर जॉबमध्ये कंपनी स्पेसिफिक कोणते स्किल्स लागणार हे ते यूज करणार. त्यानंतर ट्रेनी अँड सुपरवायझर सॅटिस्फॅक्शन विथ ट्रेनिंग प्रोग्राम. त्या ट्रेनिंग प्रोग्रामनी सुपरवायझरचं सुद्धा सॅटिस्फॅक्शन राहणार आणि ट्रेनीचं राहणार, बिकॉज सुपरवायझरला सुपरविजनची जास्त गरज पडणार नाही त्यानंतर, आणि ट्रेनीची अल्टिमेटली डेव्हलपमेंट होणार. चेंजेस इन ॲटिट्यूड रिलेटेड टू द कंटेंट ऑफ द ट्रेनिंग. जो सुरुवातीला एक एम्प्लॉईचा ॲटिट्यूड असतो टुवर्ड्स द कंटेंट ऑफ ट्रेनिंग. ट्रेनिंग हे जनरली बोरिंग असतं असं ऑर्गनायझेशनमध्ये म्हटलं जातं. बट इफ द ट्रेनिंग इज सक्सेसफुल or the employee is interested in training, then that training, so the attitude of employee towards the training is changed after the training and development program. So last one is improvements in the individual, group, company performance. Ultimately after training program there will be increase in the efficiency of employee, increase in the efficiency of the particular group, and ultimately it will increase the efficiency of organization as well as productivity of organization. So today we discuss about training and development program. So in the practical session we will discuss about the training process. So thank you, and thank you for watching video. Thank you.